धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्ह गोठवायलाच हवी होती, पण फुटीरांना ही चिन्ह देण्याचं काम आयोगानं केलं। मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसालाही आव्हान उभं करण्याचा प्रयत्न झाला। हे कुंपणानंच शेत खाल्लं असंच घडल्याचं म्हणत राऊतांनी आयोगावर निशाणा साधलाय। तर सामनातून काय गंभीर आरोप करण्यात आलेला आहे पाहूया। 2024च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचं वर्तन सरळ पक्षपाती होतं। भाजपची घोडदौड 110-120 वरच थांबणार होती। आयोगाच्या पक्षपातामुळे 240चा आकडा गाठता आला। धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्ह घोटवायलाच हवी होती, पण फुटीरांना ही चिन्ह देण्याचं काम आयोगानं केलं। मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसालाही आव्हान उभं करण्याचा प्रयत्न झाला। कुंपणानंच शेत खाल्लं असंच हे घडलं। पैसा, गुन्हेगारी आणि घोटाळे या 3 भयानक चक्रातून भारतीय निवडणुका बाहेर याव्या असं प्रत्येकाला वाटत असतं। ते यावेळीही घडू शकलं नाही असं दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं।